नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 16 ऑगस्ट 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने नैसर्गिक शेतीची 4 उत्कृष्ट केंद्रे स्थापन करण्याची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, गुजरात। स्पष्टीकरण: अलीकडेच गुजरात सरकारने नैसर्गिक शेतीचा विस्तार करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी 4 जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ट केंद्रे स्थापन करण्याची घोषणा केली आहे। उद्देश: गुजरात सरकारने नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक व वैज्ञानिक प्रशिक्षण देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे। गुजरात राज्याची माहिती: राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत। आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी। ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर 2026 गांधीनगर येथे आयोजित करण्यात आला। भारताचा सर्वोत्कृष्ट नॉन कंटेनर बंदर 2026 पुरस्कार दीनदयाळ पोर्टलला देण्यात आला। गुजरातच्या पिथोरा चित्रकलेला अधिकृतपणे GI टॅग देण्यात आला। भारताचे प्रमुख सागरी आणि उत्पादन हब बनण्यासाठी गुजरात सरकारने शिपबिल्डिंग अँड रिपेअर पॉलिसी 2026 लाँच केली। गुजरात सरकारने सायबर आर्थिक फसवणुकीसाठी E0FIR सेवा सुरू केली। भारताचा पहिला 100 MWH व्हॅनेडियम फ्लो बॅटरी प्रकल्प गुजरातमध्ये स्थापन केला जाईल। समसविद्या सेतू मेगा अभियान गुजरातमध्ये सुरू करण्यात आले। प्रश्न 2, अलीकडेच HUL ने कुठे युनिलिव्हर फ्रेग्रन्स हब लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, IIT मुंबई। स्पष्टीकरण: हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने जून 2026 मध्ये आपला नवीन युनिलिव्हर फ्रेग्रन्स हब मुंबईस्थित IIT बॉम्बे परिसरात लॉन्च केला आहे। हे ब्रिटन आणि अमेरिकेनंतर युनिलिव्हरचे तिसरे जागतिक सुगंध नवोपक्रम केंद्र आहे। आता पाहू IITशी संबंधित इतर चालू घडामोडी। पंतप्रधान मोदी यांनी IIT दिल्लीमध्ये AI सुपर कॉम्प्युटर परमप्रज्ञा लॉन्च केला। IIT गुवाहाटीने विषारी पदार्थाचा शोध घेण्यासाठी EI नामक एक पोर्टेबल ऑप्टिकल सेन्सिंग उपकरण विकसित केले। भारताचा पहिला उद्योग अकॅडमिया अणुतंत्रज्ञान अभिमुखता कार्यक्रम अनुज्ञान IIT हैदराबादमध्ये सुरू करण्यात आला। IIT दिल्लीमध्ये हँडलूम टेक्नॉलॉजीमध्ये सेंटर ऑफ एक्सिलन्सचे उद्घाटन झाले आहे। भारताच्या या इनोव्हेशन इकोसिस्टमसाठी मायक्रोसॉफ्ट इंडियाने IIT दिल्लीसोबत उन्नती AI 2.0 लॉन्च केले। प्रश्न 3, अलीकडेच जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, अर्चना वर्मा। स्पष्टीकरण: वरिष्ठ IAS अधिकारी अर्चना वर्मा यांची 12 ऑगस्ट 2026 रोजी जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पूर्वपद त्यांनी राष्ट्रीय जल मिशनच्या मिशन संचालक म्हणूनही कार्य केले आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। महासंचालक सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा म्हणून संदीप थरेजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आनंद प्रकाश यांची एस्वातिनीमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली। भारतीय हवाई दलात फायटर कॉम्बॅट लीडर कोर्स पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला फायटर पायलट भावना कंठ बनल्या आहेत। देवेश उत्तम यांची इथिओपियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली। लष्करप्रमुखांच्या एडी कॅम्प म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी शिवानी सहरावत बनल्या आहेत। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालकपदी मोनिशा चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न 4, अलीकडेच भारताने कोणत्या देशाला 20 मेट्रिक टन मदत साहित्याची पहिली खेप पाठवली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, कोलंबिया। स्पष्टीकरण: अलीकडेच भारताने भूकंपग्रस्त कोलंबियाला 20 मेट्रिक टन मदत साहित्याची पहिली खेप पाठवली आहे। समाविष्ट वस्तू, औषधे, वैद्यकीय उपकरणे, तात्पुरते निवारे आणि स्वच्छता किट इत्यादी। कोलंबिया देशाची माहिती: राजधानी बोगोटा, चलन कोलंबियन पेसो, राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो। प्रश्न 5, अलीकडेच राष्ट्रकुल फेन्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, नायजेरिया। स्पष्टीकरण: अलीकडेच राष्ट्रकुल फेन्सिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन लागोस, नायजेरिया येथे करण्यात आले आहे।
या स्पर्धेत भारताने इतिहास रचत पहिल्यांदाच सर्वंकष चॅम्पियनशिपचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. नायजेरिया देशाची माहिती. राजधानी अबुजा. चलन नायरा. राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू. प्रश्न 6. अलीकडे येल विद्यापीठाने जारी केलेल्या पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये भारत कितव्या स्थानावर राहिला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी 176वा. स्पष्टीकरण. येल विद्यापीठाने पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 जारी केला, ज्यामध्ये भारताला 177 देशांमध्ये 176वा क्रमांक मिळाला. या अहवालाने भारतासमोरील सततच्या पर्यावरणीय आव्हानांवर प्रकाश टाकला असून याच्या कार्यपद्धती आणि धोरणात्मक परिणामांवर पुन्हा व्यापक चर्चा सुरू झाली आहे. प्रश्न 7. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने तंबाखू आणि निकोटीनयुक्त उत्पादनांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर पूर्ण बंदी घातली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी कर्नाटक. स्पष्टीकरण. अलीकडेच कर्नाटक सरकारने सार्वजनिक आरोग्य लक्षात घेता तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा व पान मसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर 10 ऑगस्ट 2026 पासून एका वर्षासाठी पूर्ण बंदी घातली आहे. कर्नाटक राज्याची माहिती. राजधानी बेंगळुरू. मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार. राज्यपाल थावरचंद गेहलोत. आता पाहू कर्नाटकशी संबंधित इतर चालू घडामोडी. कर्नाटक सरकारने AI संचालित डिजिटल पीक पाहणी सुरू केली. INS मालवणला कारवार बंदरावर भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले. कर्नाटक सरकारने भारताच्या पहिल्या सरकारी AI विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा केली. एरो इंडिया 2027 नावाच्या आशियातील सर्वात मोठ्या एअरशोच्या 16व्या आवृत्तीचे आयोजन बेंगळुरू येथे केले जाईल. गंभीरपणे वाळल्यामुळे चर्चेत आलेली मलप्रभा नदी प्रामुख्याने कर्नाटकात वाहते. राजोली बांडा डायव्हर्जन प्रकल्प कर्नाटकात उभारण्यात आला. बेंगळुरू येथील सरकारी AI स्टार्टअप सर्व्हम AI भारताचा 130वा युनिकॉर्न बनला. प्रश्न 8. अलीकडेच कोणत्या देशाच्या मध्यवर्ती कमांडने टास्क फोर्स फाल्कन स्ट्राईकची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी अमेरिका. स्पष्टीकरण. अलीकडेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या मध्यवर्ती कमांडने 13 ऑगस्ट 2026 रोजी पहिल्या बहुराष्ट्रीय, बहुक्षेत्रीय हल्ला करणाऱ्या ड्रोन टास्क फोर्स फाल्कन स्ट्राईकची घोषणा केली आहे. आता पाहू अमेरिकेशी संबंधित इतर चालू घडामोडी. अमेरिका भारताचा द्रवीकृत पेट्रोलियम गैसचा सर्वात मोठा पुरवठादार बनला आहे. अमेरिकेने आपला पूर्णवेळ अंतराळ हवामान निरीक्षण उपग्रह सोलर-1 सक्रिय केला. अमेरिकेचे गिर्यारोहक टायलर ॲड्यूज यांनी केवळ 9 तास 55 मिनिटात माउंट एव्हरेस्ट सर करून नवीन स्पीड रेकॉर्ड बनवला. भारताने महत्त्वपूर्ण खनिजे आणि REMच्या पुरवठा साखळीच्या सुरक्षेसाठी अमेरिकेसोबत करारावर स्वाक्षरी केली. अमेरिकेचे सध्याचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचा दौरा केला. तुलसी गबार्ड यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक पदावरून राजीनामा दिला. प्रश्न 9. अलीकडेच 8व्या ब्रिक्स महासागर आणि ध्रुवीय विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी गोवा. स्पष्टीकरण. अलीकडेच 8व्या ब्रिक्स महासागर आणि ध्रुवीय विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे आयोजन गोव्यात 12 ते 14 ऑगस्ट 2026 दरम्यान करण्यात आले आहे. या 3 दिवसीय बैठकीचे आयोजन भारताच्या 2026च्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राद्वारे करण्यात आले. गोवा राज्याची माहिती. राजधानी पणजी. मुख्यमंत्री प्रमोद सावंत. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू. आता पाहू गोव्याशी संबंधित इतर चालू घडामोडी. 2026 मध्ये 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन गोव्यात केले जाईल. बटरफ्लाय अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 7 चे उद्घाटन गोव्यात झाले. राष्ट्रीय सायबर सुरक्षा परिषद संवाद 2026 गोव्यात आयोजित करण्यात आली. साफ महिला चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन गोव्यात करण्यात आले. छपगारस नगांकी नावाची सागरी खेकड्याची एक नवीन प्रजाती गोव्यात शोधली गेली. केरळनंतर किनारी राज्य गोव्याने भारताचा दुसरा सर्वसमावेशक पक्षी ॲटलास सुरू केला. प्रश्न 10. अलीकडेच पहिल्या राष्ट्रीय परिषद IIHT सूत्र 2026 चे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी नवी दिल्ली. स्पष्टीकरण. भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्थांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे म्हणजेच IIHT सूत्र 2026 चे उद्घाटन
12 ऑगस्ट 2026 रोजी डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, नवी दिल्ली येथे करण्यात आले. याचे उद्घाटन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. प्रश्न 11. अलीकडेच कोठे स्थित परिछा धरणाला ICIDने जागतिक वारसा सिंचन रचनेचा दर्जा दिला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. झांशी. स्पष्टीकरण. परिछा धरण हे परिछा नगराजवळ बेतवा नदीवर बांधलेले आहे, जे झांशीपासून झांशी-कानपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 25 वर सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे. याचा जलाशय झांशीपासून 34 किलोमीटर दूर नौटघाट पुलापर्यंत वाहणारा पाण्याचा एक विशाल साठा मनोरंजनासाठी एक आदर्श ठिकाण आहे. प्रश्न 12. अलीकडेच कॅनेडियन ओपन महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. इगा श्वियातेक. स्पष्टीकरण. पोलंडची स्टार टेनिस खेळाडू इगा श्वियातेक हिने ऑगस्ट 2026 मध्ये टोरंटो येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या एलेना रायबाकिनाला हरवून कॅनेडियन ओपन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्याच्या सरकारने 9व्या वर्गातील विद्यार्थिनींना सायकली वाटप करण्यासाठी विद्यावाहिनी योजना सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. दिल्ली. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांची US फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली. भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भू-औष्णिक विहिरींचे संचालन लडाखमध्ये सुरू झाले. तेलंगणा सरकारने पोलीस हुतात्मा कुटुंबांसाठी TG वीर पोर्टल लॉन्च केले. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी उत्तराखंडने हत्तींना रेडिओ कॉलर घालण्याची योजना सुरू केली. सार्वजनिक डेटा सहज शोधण्यासाठी कर्नाटक सरकारने तथ्यकोश नावाचे प्लॅटफॉर्म लॉन्च केले. मेघालयमध्ये मिशन गोल्डन स्पाइस लॉन्च करण्यात आले. ग्लासगो येथे आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक तक्त्यात ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी राहिला. आनंद प्रकाश यांची एस्वातिनीमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. अबेलार्डो डे यांची कोलंबियाचे 36वे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ सारनाथ बनले आहे. HDFC बँकेने मॅक्स फॉर सिनियर्स बचत खाते लॉन्च केले. भारताचा पहिला टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन ग्वालेर येथे स्थापन केला जाईल. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद अनाहत सिंगने जिंकले आहे. भारत आणि चीन सीमा व्यापार नथुला खिंडीतून पुन्हा सुरू झाला. चीनने जगातील सर्वात मोठा सुपरकंडक्टिंग चुंबक तयार केला. विली वॉल्श यांनी इंडिगोच्या CEO पदाचा कार्यभार स्वीकारला. मलबार गोल्ड अँड डायमंड्सने महेंद्रसिंग धोनीला आपला ब्रँड अँबेसेडर बनवले. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ दीपक धाळ यांनी 2026 चा डिराक मेडल जिंकला. पंजाबने नीती आयोगाच्या शाळा शिक्षण निर्देशांकात अव्वल स्थान पटकावले. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच उदार शक्ती 2026 लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.